तर नमस्कार, चला आज काय तर नवीन बनवूयात म्हणून ना मी ही उडदाची शिलटेवाली डाळ होती, हिला 6 तास भिजवलं आहे आणि 250 ml चा जो कप असतो त्याने 1.5 कप मी ही डाळ घेतलेली आहे. नंतर काय करायचं, याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करायचं, थोडंसं रव्यासारखं. आता तुम्ही म्हणणार आहे तर चिकट असतं आणि रव्यासारखं कसं, थोडंसं जाडसर. काय झालं, मी मोठ्या भांड्यात काढलं आहे पण ते काय फिरतच नव्हतं, उडदाचं आहे ना आणि चिकट असतं त्यामुळे जाम होऊन जातं. नंतर मी काय केलं, छोट्या भांड्यामध्ये काढलं आणि छान पेस्ट झाली. नंतर ती पेस्ट ना एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि राहिलेली अर्धी पेस्ट पण एका बाउलमध्ये काढून घ्यायची. नंतर माझी सगळी पेस्ट काढणं झाली होती. माझ्याकडून शक्य तेवढे मी शिलटं डाळीचे काढले होते, थोडेसे राहिले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. नंतर नाही का त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला फेटायचं आहे. आता उडदाची डाळ वाटली आहे आणि फिरवते म्हटल्यावर नक्कीच मी मेंदू वडे बनवत असणार, हे तर तुम्हाला एक कळलंच असणार. तर हो, आज आपण मेंदू वडे बनवूयात. म्हटलं चला आपण बनवूयात, तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूयात. नंतर नाही का मीठ टाकून खूप वेळ फेटायचं त्याला, खूप वेळ, जेवढं हलकं होईल, जेवढं फेटलं जाईल तेवढं फेटायचं. आता आपलं मेंदू वड्यांचं पीठ रेडी झालं आहे का नाही हे कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. एका वाटीमध्ये वाटीभर पाणी घ्यायचं आणि आपण जे मिश्रण मिक्स करतो आहे त्या मिश्रणाचा थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तरी त्या पाण्यात टाकायचं. जर ते मिश्रण पाण्याच्या वरती तरंगलं तर समजावं की आपलं मिश्रण परफेक्ट रेडी झालेलं आहे. नंतर काय करायचं, आपल्या हाताला असं पाणी लावून घ्यायचं आणि मेंदूवड्याच्या पीठ घेताना सुद्धा हाताला पाणी लावायचं, म्हणजे दोन्ही हाताला पाणी लावायचं आणि आपल्या तळ हातेवरती त्याला असं पसरवायचं. आणि ते पीठ चिकट असतं आणि थोडं पातळ असतं त्यामुळे लगेच पसरतं. आणि नंतर मधात त्याला एक होल करून घ्यायचं. मी आणखीन तुम्हाला एकदा दाखवणार आहे. तर अशा प्रकारे खूप छान मेंदू वडे होतात आणि त्याला ना एकदा कमी तेलामध्ये फ्राय करायचं. मी माझा अनुभव सांगतोय, प्रत्येकजण वेगवेगळे करतात. मी काय करते, पहिले स्लो फ्लेमवरती तळून घेते आणि परत एकदा एकदम कडक तेल झाल्यावरती, एकदम खूप जास्त गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये सोडते. अशामुळे ना ते खूप छान क्रिस्पीनेस, म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात. हे बघा, असं मी पीठ घेतलं आहे, मधात होल केलं आहे आणि सोडला. खूप इझी आहे एकदा कळाल्यावरती. आणि मी फर्स्ट टाईम बनवलं त्यामुळे मी खूप खुश होते, कारण मला ही रेसिपी जमली आहे आणि खरंच टेस्टमध्ये पण खूप छान होती. तुम्हालाही मेंदू वडे आवडत असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि याचा सेकंड पार्ट आपल्या पेजवरती पण येणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये शक्य नव्हतं पुरा रेसिपी दाखवणं. मी सांबारची आणि चटणीची पण रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे नेक्स्ट पार्ट पण बघायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय.